गुड मॉर्निंग. दिसतं ना रे सगळ्यांना? करायचं सुरू मग. तुला तुषार, श्रुती दिसते ना सगळ्यांना? ओके, तो विल मेक अ प्लॅन. ओके, तर शॉर्ट मध्ये रिव्हिजन, वन शॉर्ट घेऊयात. तो विल स्टार्ट फ्रॉम 11 फिजिक्स. ओके, 11 फिजिक्स वी वुड स्टार्ट फ्रॉम P2's first topic, that is mechanical properties of matter. Mechanical properties of matter according to NCERT syllabus. Properties of matter. As per your NEET and JEE syllabus, this topic is known as elasticity. This topic's title is elasticity. Okay, so the first we would start with the understanding of meaning of these two topics. Okay, two different titles. The mechanical properties are those properties which varies with force. Properties which varies with force, and force derived property is pressure, and pressure which changes the body and body dimension is called as stress. Okay, this stress causes dimensional variation in body which is called as strain, and the ratio of stress to strain is called as moduli or modulus. So these different terms we are going to study, and all these are sole effect of force. Okay, या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात? तर फोर्स जर बॉडीवरचा बदलला तर हे दुसरं जे टायटल आहे इलास्टिसिटी, हे रिलेटेड आहे स्ट्रेंथशी. स्ट्रेंथ म्हणजेच लोड बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ मटेरियल. लोड बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ मटेरियल, ज्याला आपण स्ट्रेंथ म्हणू शकू. तर स्ट्रेंथ, ही स्ट्रेंथ कशी वाढते? जर एखाद्या मॅटरवर फोर्स लावला आणि तो फोर्स जर या मॅटरमध्ये डिफॉर्मेशन करत असेल, सपोज एवढे डिफॉर्मेशन केले आणि नवीन मॅटर एवढा आहे, तर आता नव्या केसमध्ये हा मॅटर 10 टाइम्स एफ ला पण बेंड होत नाही. म्हणजेच हा फोर्स एनर्जीच्या रूपानं स्टोर झाला, आणि ह्या स्टोर्ड एनर्जीजलाच आपण स्ट्रेन एनर्जी पण म्हणतो. स्ट्रेन एनर्जी, आणि ह्या स्ट्रेन एनर्जी एवढा एफ अप्लाय करून जे डिफॉर्मेशन झालं तर त्याच्यामुळं स्टोर झाल्या. म्हणून ह्या स्टोर्ड पोटेन्शियल एनर्जीज मुळे ह्या मेटलची लोड बेरिंग कॅपॅसिटी, या मटेरियलची लोड बेरिंग कॅपॅसिटी 10 टाइम्स पेक्षा जास्त झाली. ओके, तर इलास्टिसिटी मध्ये आपण हाऊ टू इन्क्रीज कॅपॅसिटी, लोड बेरिंग कॅपॅसिटी और स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, या गोष्टींचा स्टडी करतो. समजतं? तर हा सगळा टॉपिक फोर्स या टर्म भोवती फिरतो. एवढं लक्षात येते सगळ्यांच्या? तर या टॉपिक मध्ये आपण डिफरंट 5 फोर्सेस लक्षात घेतोय. सगळ्यांना ऐकायला येते ना रे? क्लिअर? बोला. सगळ्यांना ऐकायला येतंय? क्लिअर? तर आपण इथं काय कन्सिडर करतोय? फोर्स. तर इथं 4 डिफरंट फोर्सेसची आपण एक लिस्ट करतोय. लिस्ट ऑफ फोर्सेस. तर या टॉपिक मध्ये आपण 5 असे फोर्सेस शिकतो की ज्या 5 फोर्सेस भोवती हा टॉपिक फिरतो. ओके, तर पहिला फोर्स असतो तो म्हणजे टेन्साइल फोर्स. अरे हा टेन्साइल फोर्स कॉजेस टेन्शन इन मॅटर. जर हा एक रॉड कन्सिडर केला तर ह्या रॉड मध्ये असा एक हा कसला फोर्स आहे?
तर लिनियर इन नेचर आहे, सेंट्रल आहे, लिनियर आहे, सेंट्रल आहे. ओके, आणि हा गोईंग अवे फ्रॉम इच अदर आहे. याचा ट्रॅव्हल किंवा डायरेक्शन कशा आहेत, तर अवे फ्रॉम इच अदर आहे. ओके, तर अशा फोर्सला, असा फोर्स मॅटर मध्ये टेन्शन निर्माण करतो, म्हणून या फोर्सला आपण काय म्हणतो, टेन्साईल फोर्स. अरे समजतं, लक्षात येतं, काही कन्फ्युजन नाही ना. तर दुसरा फोर्स असतो तो म्हणजे कॉम्प्रेसिव्ह फोर्स. हा मॅटर मध्ये कॉम्प्रेशन निर्माण करतो. ओके, तर हा पण लिनियर असतो. ओके, वरच्या फोर्स सारखा सेंट्रल पण असतो. ओके, हा लिनियर असतो, सेंट्रल पण असतो. सेंट्रल म्हणजे काय रे, एका सेंटरला जाऊन तो निग्लिजिबल होतो, झिरो होतो. ओके, आणि काय असतो, पण हा टुवर्ड्स ईच अदर येणारा असतो. ओके, तर याचं डायरेक्शन काय असतं, टुवर्ड्स ईच अदर. आणि हा मॅटर मध्ये जसा टेन्शन निर्माण करतो, ओके, तसा हा कॉम्प्रेशन निर्माण करतो, कॉन्ट्रॅक्शन निर्माण करतो. ओके, तर तिसरा फोर्स असतो तो म्हणजे शियर फोर्स. आणि हा शियर फोर्स, ओके, कसा डिफाईन केला जाईल, सपोज हा एक रॉड आहे, तर ह्या रॉडला असा एखाद्या लँडवर ठेवलेला आहे, तर इथून खाली असा, तर वर जर असा अप्लाय होत असेल तर हे लिनियर आहेत का, नाही. तर हे कसे आहेत, तर टू इक्वल अँड अपोजिट, इक्वल अँड अपोजिट पॅरलल फोर्सेस. ओके, तर टू इक्वल अँड अपोजिट पॅरलल फोर्सेसला आपण शियर फोर्स म्हणतो. आता ह्या शियर फोर्स मधला खालचा पोर्शन शियर ऍडजस्ट करण्यामध्ये जातो, तर वरचा पोर्शन, ओके, बेंडिंग करतो. याचा जर समजा असा ऍक्सिस असेल आणि ह्याचा जर असा ऍक्सिस असेल, तर थीटा हा बेंडिंग अँगल असतो. आणि मग इथं जर हे डिफॉर्मेशन किंवा यल लेंथ मधून डिफॉर्म झालाय असं समजूया, आणि ह्याची ओरिजिनल लेंथ कॅपिटल यल आहे, तर टॅन थीटा इज इक्वल टू, ओके, स्मॉल यल बाय कॅपिटल यल. ओके, हे असेल स्ट्रेन. ओके, तर ही स्ट्रेन किंवा अँग्युलर डिफॉर्मेशन, ओके, या शियर फोर्स मुळे निर्माण होतं. तर ओके, चौथा फोर्स असतो तो म्हणजे बल्क किंवा टोटल फोर्स. बल्क और टोटल फोर्स. वरचे तिन्ही फोर्सेस हे पॉइंट फोर्सेस होते, एखाद्या पॉइंटवर अप्लाय होत होते. ओके, पण हा बल्क फोर्स जो आहे, समजा एक रबरी बॉल घेतला आणि बॉलला दोन मुठीत पकडून असा जर सगळ्या बाजूनी दाबला, तर बॉलचा काय कमी होईल रे, तर सरफेस एरिया, बॉलचा व्हॉल्यूम कॉम्प्रेस होईल. किंवा बॉलला सगळ्या बाजूनी ओढला तर बॉलवर टेन्साईल फोर्सेस लागतील आणि बॉलचा व्हॉल्यूम, सरफेस एरिया, ओके, बदलेल. तर असा, आणि हे कधीपर्यंत राहील, जोपर्यंत आपण फोर्सेस अप्लाय करतो तोपर्यंत हा चेंज राहील. हा या वरच्या तीन फोर्सेस सारखा परमनंट चेंज असेल का, ओके, तर परमनंट चेंज हा नसू शकतो मोस्ट ऑफ द टाइम. ओके, तर पुढे आपण पाचवा आणि लास्ट फोर्स शिकतोय, तो म्हणजे टेम्परेचर मुळे निर्माण होणारा फोर्स. एखादी बॉडी आहे ही, या बॉडीचं टेम्परेचर इनिशियल 20 डिग्री सेंटीग्रेड होतं, फायनल टेम्परेचर वाढवून जर सपोज 100 डिग्री सेंटीग्रेड केलं तर ही बॉडी फ्रीली एक्सपांड होईल. जर ही बॉडी फ्रीली एक्सपांड होत असेल तर ही कुणावरही फोर्स लावत नाहीये. पण जर ह्या बॉडीवर स्टॉपर असतील, वर एक अशी वॉल आहे, खाली एक अशी वॉल आहे, तर मात्र ह्या बॉडीचं टेम्परेचर वाढवल्यानंतर ही बॉडी या स्टॉपरवर टेन्साईल नेचरचा फोर्स अप्लाय करेल. तर हे स्टॉपर्स त्या बॉडीवर कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करतील, आणि हा फोर्स टेम्परेचर मुळे निर्माण होतो, म्हणून ह्याला आपण थर्मल फोर्सेस म्हणतोय. तर हे 5 फोर्सेस क्लिअरली समजले सगळ्यांना? अरे बोला, रेस्पॉन्ड करा. ओके, आपण
नॉर्मल लेक्चर मध्ये नाही आहेत. आता चेंजेस काय काय होत आहे. टेन्साईल फोर्स मुळे लेंथ वाढते तर विड्थ कमी होते. लेंथ वाढते, विड्थ कमी होते. लेंथला आपण लिनियर डायमेन्शन्स म्हणतो. लिनियर डायमेन्शन्स मध्ये इन्क्रीमेंट होते. ओके, तर विड्थला आपण लॅटरल डायमेन्शन्स म्हणतो. तर लॅटरल डायमेन्शन्स मध्ये काय होतं. ओके, रिडक्शन होतं. ओके, टेन्साईल फोर्स कॉजेस इन्क्रीमेंट इन लिनियर डायमेन्शन अँड रिडक्शन इन द लॅटरल डायमेन्शन. कॉम्प्रेसिव्ह फोर्स अपोजिट ओके नेचरचा असतो. टेन्साईल फोर्सला हा काय करतो तर लिनियर डायमेन्शन्स मध्ये घट रिडक्शन करतो, तर लॅटरल डायमेन्शन मध्ये इन्क्रीमेंट करतो. शिअर फोर्स हा अँग्युलर स्ट्रेन निर्माण करतो, मटेरियलचं बेंडिंग करतो. तर बल्क फोर्स सरफेस एरिया आणि सरफेस व्हॉल्यूम कमी करतो किंवा व्हॉल्यूम स्ट्रेन निर्माण करतो. तर थर्मल फोर्स जर टेम्परेचर इन्क्रीज होत असेल तर टेन्साईल इन नेचर असतो आणि टेम्परेचर कमी होत असेल तर कॉम्प्रेसिव्ह इन नेचर असतो. अरे समजतायत ह्या पाचही फोर्सेस आणि ह्या पाचही फोर्सेसचे परिणाम. चला एक फटकन स्क्रीनशॉट घ्या. ओके, टाइमपास लिहिण्यात करू नका. ओके, झाला घेऊन. ओके, चला पुढे. आता ह्या 5 फोर्सेस मुळे डिफरंट टाइप्सचे 5 प्रेशर इफेक्ट्स मिळतात. कधीपर्यंत प्रेशर म्हणायचं जोपर्यंत बॉडीच्या डायमेन्शन्स मध्ये टेम्पररी किंवा परमनंट डिफॉर्मेशन चेंजेस येत नाहीयेत तोपर्यंत प्रेशर ला प्रेशर म्हणून अज्युम करायचं. प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. याला प्रेशर कधीपर्यंत म्हणायचं. ओके, टिल ओके डायमेन्शन्स ऑफ बॉडी. Dimensions of body will not change, does not change, does not change. तोपर्यंत हा प्रेशर. ओके, आणि प्रेशर कसला प्रेशर. प्रेशर ओके which changes dimensions of body. डायमेन्शन्स ऑफ बॉडी. बॉडीला नव्या आकारात ओके पेश करतो असा फोर्स. ओके, म्हणजेच काय रे, बॉडीला डिफॉर्म करतो, बॉडीचा शेप बदलतो. ओके, तर डिफॉर्मेशन कॉझिंग प्रेशर. आता हे डिफॉर्मेशन 2 प्रकारचे असतात. डिफॉर्मेशन कॉझिंग प्रेशर लाच आपण काय म्हणतो, या दोन्ही टर्मला एकत्रितपणे आपण स्ट्रेस म्हणतो. तर स्ट्रेस इज दॅट प्रेशर विच कॉजेस व्हेरिएशन इन द डायमेन्शन्स ऑफ बॉडी. अरे समजतं, स्ट्रेस म्हणजे काय, असा प्रेशर की जो बॉडीच्या डायमेन्शन्स मध्ये व्हेरिएशन्स करतो, म्हणजेच बॉडीला डिफॉर्म करतो. तर हे डिफॉर्मेशन 2 प्रकारचे असतात. ओके, तर स्ट्रेस कॉजेस डिफॉर्मेशन इन बॉडी अँड these डिफॉर्मेशन्स आर ऑफ 2 टाइप्स. हे डिफॉर्मेशन्स 2 प्रकारचे असतात. एकाला म्हणतो आपण इलास्टिक और टेम्पररी डिफॉर्मेशन. इलास्टिक और टेम्पररी डिफॉर्मेशन. तर दुसऱ्याला म्हणतो आपण प्लास्टिक और परमनंट डिफॉर्मेशन. प्लास्टिक और परमनंट डिफॉर्मेशन. तर द डिफॉर्मेशन विच रिलीव्स ओके विथ रिलिव्हिंग फोर्स, विथ रिलीफ ऑफ फोर्स. फोर्स काढून टाकल्यानंतर जे डिफॉर्मेशन्स निघून जातात त्या डिफॉर्मेशनला टेम्पररी डिफॉर्मेशन म्हणतात. ओके, हे कधीपर्यंत एक्झिस्ट होतात. एक्झिस्ट टिल फोर्स एक्झिस्ट. टिल फोर्स एक्झिस्ट. ओके, जोपर्यंत फोर्स एक्झिस्ट होतो तोपर्यंत बॉडी एक नवीन आकारात असते, नवीन शेप साईज मध्ये असते. पण जेव्हा हे फोर्सेस काढून टाकले जातात तेव्हा बॉडी आपला ओरिजिनल आकार
ओके धारण करते. तर प्लास्टिक किंवा परमनंट फोर्सेस मध्ये ओके आफ्टर रिमूव्हल ऑफ ओके आफ्टर रिलिव्हिंग बॉडीचे फोर्सेस आफ्टर रिलिव्हिंग ऑफ फोर्सेस काढून टाकल्यानंतर पण बॉडी विल ओके रिमेन इन न्यू शेप ओके रिमेन इन चेंज्ड शेप. तर बॉडी चेंज्ड शेप मध्येच राहते. ओके तर बॉडीत होणारे डिफॉर्मेशन ओके किंवा शेप हा परमनंटली गेन होतो बॉडीला. बॉडी आपल्या ओरिजिनल शेप कडे येत नाही. अशा डिफॉर्मेशनला आपण प्लास्टिक डिफॉर्मेशन किंवा परमनंट डिफॉर्मेशन म्हणतो. ओके अरे कळतंय. तर स्ट्रेसेस 5 फोर्सेस कॉजेस 5 टाइप्स ऑफ स्ट्रेसेस. तर या टॉपिक मध्ये आपण 5 डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रेसेस शिकतोय. कोणते स्ट्रेसेस. टेन्साईल फोर्स मुळे निर्माण होणारा स्ट्रेस म्हणजे टेन्साईल स्ट्रेस. कॉम्प्रेसिव्ह फोर्स मुळे निर्माण होणारा स्ट्रेस म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ओके तर शियर फोर्स मुळे निर्माण होणारा स्ट्रेस म्हणजे शियर स्ट्रेस. तर बल्क फोर्स कॉजेस बल्क स्ट्रेस. ओके तर थर्मल फोर्स कॉजेस थर्मल स्ट्रेस. तर हे 5 स्ट्रेस. तर या 5 स्ट्रेसचे फॉर्म्युलेशन करूया. टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला येईल टेन्साईल फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. ओके लिहू नका फक्त स्क्रीनशॉट्स घ्या. टाइमपास नको. मॅक्झिमम ब्रेन्स थिंग्स गेन करण्याकडे ठेवा. ओके त्या नोट्स वगैरे नको येत आता. ओके तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कॉम्प्रेसिव्ह फोर्स पर क्रॉस सेक्शनल एरिया. अगेन इथं अप्लाइड शियर फोर्स पर अगेन क्रॉस सेक्शनल एरिया. इथं मात्र ओके बल्क स्ट्रेस किंवा इथं बल्क फोर्स. कसला फोर्स. टोटल फोर्स और बल्क फोर्स. हा मात्र कशात बदल करतो तर सरफेस एरिया मध्ये. इथं क्रॉस सेक्शन एरिया नाही तर सरफेस एरिया. थर्मल स्ट्रेसला थर्मल फोर्स बाय अगेन क्रॉस सेक्शनल एरिया. आपण क्रॉस सेक्शन एरिया मध्ये चेंज करतो. फक्त एकच चेंज लक्षात ठेवायचा आहे की टेन्साईल स्ट्रेस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ओके आणि थर्मल स्ट्रेस मध्ये काय फरक आहे. तर टेन्साईल स्ट्रेस मध्ये एक डायमेन्शन जेव्हा वाढतं अरे लेंथ वाढते तर विड्थ कमी होते. तर कॉम्प्रेसिव्ह मध्ये ओके विड्थ वाढते तर लेंथ कमी होते. समजतं. पण थर्मल स्ट्रेस मध्ये मात्र ओके दोन्हीही वाढता येत. जर टेम्परेचर वाढला तर विथ राइज इन टेम्परेचर विड्थ एज वेल एज लेंथ सगळेच डायमेन्शन एकत्रितपणे वाढवणारा फोर्स आहे हा थर्मल फोर्स. हा स्ट्रेस सगळ्या डायमेन्शन्स मध्ये व्हेरिएशन निर्माण करतो. एक डायमेन्शन मध्ये डिफॉर्मेशन आणि दुसऱ्यामध्ये इलॉंगेशन असं नाही. तर हे टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह मात्र ओके एकाच चेंज करतात. तर त्याचा अपोजिट ओके कॉन्ट्रास्ट चेंज हा ओके दुसऱ्या डायमेन्शन्स मध्ये होत असतो. पण थर्मल मध्ये मात्र सगळे डायमेन्शन्स विथ राइज इन टेम्परेचर ऑल डायमेन्शन्स इन्क्रीजेस. तर विथ रिडक्शन इन टेम्परेचर ऑल डायमेन्शन्स रिड्यूसेस. विड्थ पण लेंथ पण ओके तर सगळेच डायमेन्शन चेंज होतात. हा मेजर चेंज आहे या दोन फोर्सेस मध्ये. हा लक्षात येतोय ना रे. समजला हा चेंज. हा खूप इम्पॉर्टंट चेंज आहे. कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स या चेंज वर विचारले जाऊ शकतात. नेचर जरी सेम असला फॉर्म्युलेशन जरी सेम असेल तरी कन्सेप्च्युअल ओके डिफरन्स काय आहे तर टेम्परेचर मुळे होणारा बदल हा ऑल डायमेन्शन्स मध्ये असतो. तर
तर टेन्साईल किंवा कॉम्प्रेशन मुळे बदलणारा बदल हा एकाच डायमेन्शन्स मध्ये होतो. चला पुढे, तर कॉम्प्रेसिव्ह, टेन्साईल आणि थर्मल, ओके, या सगळ्यामुळे लिनियर चेंजेस होतात बॉडीत हे कळलं. तर स्ट्रेन्स, ओके, स्ट्रेन इज द ओके मेजरमेंट ऑफ डिफॉर्मेशन. बॉडीमध्ये जे डिफॉर्मेशन होतं त्याचं प्रपोर्शन मेजर करणारा फिजिकल क्वांटिटी, करणारी फिजिकल क्वांटिटी म्हणजे स्ट्रेन. स्ट्रेन इज द रेशिओ ऑफ चेंज इन डायमेन्शन, चेंज इन डायमेन्शन विथ ओरिजिनल डायमेन्शन ऑफ द बॉडी. ओके, मग डायमेन्शन्स किती प्रकारचे असतात रे? 1D डायमेन्शन म्हणजे लेंथ, विड्थ, ब्रीथ एक्सेट्रा. ओके, 2D डायमेन्शन म्हणजे सरफेस एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया एक्सेट्रा. तर 3D डायमेन्शन्स म्हणजे व्हॉल्यूम. ओके, तर अशा 3 प्रकारचे डायमेन्शनल स्ट्रेन्स येतात. ओके, तर आपला विचार केला आपल्या थेअरीचा, तर टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह, ओके, तर हे कुठले असतील रे? ओके, तर टेन्साईल, ओके, बॉडीमध्ये होणारा टेन्साईल. ओके, नंतर काय? कॉम्प्रेसिव्ह. ओके, आणि काय रे? शियर. हे बॉडीमध्ये कसले चेंजेस करतील? तर लिनियर किंवा 1 डायमेन्शनल स्ट्रेन्स निर्माण करतील. म्हणून याचा फॉर्म्युला काय येईल? तर DL/L, किंवा जर डिफॉर्मेशनला स्मॉल एल म्हटलं आणि ओरिजिनल लेंथला कॅपिटल एल म्हटलं तर L/DL. अरे समजतं, लक्षात येतं. ओके, तर ओके, हे एरियल स्ट्रेन पण बॉडीचा एरिया, एका बाजूने एरिया कमी करतात. ओके, तर टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह, शियर, ओके, क्रॉस सेक्शनल एरियावर इफेक्ट करतात. तर टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह हे कशामध्ये बदल करतात? तर बॉडीच्या ओके क्रॉस सेक्शनल एरियामध्ये व्हेरिएशन करतात. ओके, तर ओके बल्क फोर्स हा बॉडीच्या सरफेस एरियामध्ये बदल करतो. ओके, म्हणजे एरियल स्ट्रेन्स जवळपास सगळेच फोर्सेस निर्माण करतात, सगळेच स्ट्रेसेस निर्माण करतात. तर व्हॉल्यूम स्ट्रेन, आता इथं चेंजेस होत आहेत ना रे, पण इथं टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह मध्ये एक लेंथ घटते तर दुसरी वाढते, म्हणजे व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. पण इथं व्हॉल्यूम चेंज कुठं होतो? तर जे मटेरियल मॅक्झिमम डिफॉर्म होऊ शकतात. ओके, तर असे मटेरियल्स म्हणजे कोणते? एअर, ज्यांचा कॉम्प्रेसिबिलिटी इंडेक्स खूप मोठा असतो. तर गॅसियस स्टेट मध्ये व्हॉल्यूम स्ट्रेन निर्माण होतो. ओके, तर ह्याला कॉज करणारा फोर्स म्हणजे कोणता फोर्स? बल्क फोर्स. याला कॉजिंग स्ट्रेस म्हणजे कोणता स्ट्रेस? तर बल्क स्ट्रेस कॉजेस व्हॉल्यूम स्ट्रेन और 3 डायमेन्शनल व्हेरिएशन. ओके, तर गॅसेसवर जेव्हा फोर्सेस अप्लाय करता तेव्हा गॅसेसच्या फक्त एकाच डायमेन्शन्स मध्ये किंवा एरियाज मध्ये, 2च डायमेन्शन मध्ये चेंजेस होत नाहीत, तर ऑल डायमेन्शन्स ऑफ गॅसेस गेट्स चेंज्ड. ओके, तर स्ट्रेन्स आणि स्ट्रेनचे टाइप्स कळले. तर आता आपल्या स्ट्रेसेसला अप्लाय होणारे स्ट्रेन्स, तर स्ट्रेन्स ही या 5 टाइपचे असतात. टेन्साईल स्ट्रेस कॉजेस टेन्साईल स्ट्रेन. ओके, कॉम्प्रेसिव्ह फोर्स कॉजेस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. शियर फोर्स कॉजेस एंगुलर स्ट्रेन और शियर स्ट्रेन. शियर स्ट्रेन और एंगुलर स्ट्रेन. एंगुलर स्ट्रेन. ओके, तर मी इथं 4th वर लिहितोय का? तर हे तिन्ही लिनियर आहे. तर थर्मल स्ट्रेन. ओके, थर्मल स्ट्रेन. ऑल दिस 3 आर लिनियर इन नेचर. हे सगळे स्ट्रेन्स कसे आहेत? तर स्मॉल एल म्हणजे डिफॉर्म्ड लेंथ, चेंज इन लेंथ, and this is original length. This change in length is original new length minus original length by length. आता इथं हा साइन असा केला
का तर कॉम्प्रेसिव्हला ओके न्यू लेंथ ही कमी असेल म्हणून मी डायरेक्ट मायनस साइन नाही लिहिला. तर डिफॉर्मेशन होऊ शकतं किंवा इलॉंगेशन होऊ शकतं. ओके तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन ओके हे डिफॉर्मेशन करतं लेंथ मध्ये रिडक्शन. तर शिअर स्ट्रेन काय असतो रे, तर एक तर तो L/L न दिला जाईल किंवा तो टॅन थीटा न दिला जाईल. हा जर थीटा अँगल व्हेरी व्हेरी लेस असेल, हा 15 डिग्री पेक्षा कमी असेल, तर टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा इक्वल टू थीटा इन रेडियन. आणि जर रेडियन मध्ये थीटा कन्सिडर केला तर नियरली तो डायरेक्ट थीटा कन्सिडर केला तरी चालेल. तर पाचवा स्ट्रेन असतो तो म्हणजे ओके बल्क स्ट्रेन. आणि हा बल्क स्ट्रेन काय करतो, तर बॉडीच्या व्हॉल्यूम मध्ये चेंज करतो. चेंज इन व्हॉल्यूम, ओरिजिनल व्हॉल्यूम मायनस फायनल व्हॉल्यूम इफ ओके काय असतील रे, कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस असतील तर, दाबत असू तर, आणि जर ओढत असू तर ओरिजिनल व्हॉल्यूम नवा व्हॉल्यूम जास्त असेल तर न्यू व्हॉल्यूम मायनस ओरिजिनल व्हॉल्यूम बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. ओके सो दिस इज कॉल्ड एज बल्क स्ट्रेन. तर हे पाचही स्ट्रेन्स लक्षात आले आहेत. चला एक स्क्रीनशॉट घ्या झटकन. अरे समजतंय ओके. तर स्ट्रेन्स कळलेत, स्ट्रेसेस कळलेत, सगळ्यांना समजतंय ना रे, काही अडचण नाही ना, वेग बरा वाटतोय ना, फार घाई होत नाही किंवा फार कमी पण होत नाही गती. बोला अरे कोणच काही रिॲक्ट होत नाही. श्रुती, अनुष्का, गौरी, अरे समजतंय ना सगळ्यांना ओके. आणि वेग ठीक आहे ओके. चला आता ह्या 5 फोर्सेस पैकी जेवढे लिनियर स्ट्रेन्स निर्माण करणारे फोर्सेस आहेत, लिनियर स्ट्रेन्स कॉझिंग स्ट्रेस ओके, तर यांच्या बाबतीमध्ये काय होतं रे, यांच्या बाबतीमध्ये स्ट्रेस अगेन्स्ट स्ट्रेन चा जर ग्राफ काढला तर तो एक स्ट्रेट लाईन येतो असं अज्युम करतो. आणि असं अज्युम कोण केलं, तर एक सेल बायोलॉजीचा ओरिजिनेटर बायोलॉजिस्ट ज्याचं नाव होतं हुक्स लॉ, रॉबर्ट हुक. तर आपण याला हुक्स लॉ म्हणतो ओके. तर हुक्स लॉ, आणि हा हुक्स लॉ काय डिफाईन करतो रे, तर या ओके टर्मचा हुक लॉ वाटत होतं की युनिव्हर्स मधला प्रत्येक सॉलिड हा काय आहे, इलास्टिक इन नेचर आहे. का तर त्यानं ड्रीम केलं होतं एक असं मॉडेल की हे सगळे ऍटम्स ओके कशाने बांधले गेलेले आहेत, किंवा ह्या सगळ्या ऍटम मध्ये स्प्रिंग लाईक मटेरियल आहे. आणि स्प्रिंग लाईक मटेरियल मुळे या मटेरियलवर जेव्हा आपण फोर्सेस अप्लाय करतो तेव्हा हे कॉम्प्रेस किंवा डिफॉर्म होतात. आणि हे डिफॉर्मेशन टेम्पररी असतात ओके. का तर या स्प्रिंगचं ते नेचर आहे ओके. म्हणून त्यांनी ही स्ट्रेट लाईन अज्युम केली. ह्या स्ट्रेट लाईनचा स्लोप म्हणजे काय रे ओके, डीवाय म्हणजे स्ट्रेस, डिफरन्स ऑफ स्ट्रेस बाय स्ट्रेन इज नथिंग बट वन कॉन्स्टंट ओके. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो रे, तर हुक्स लॉ काय आहे, हुक्स लॉ आहे स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. आणि जर प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकला तर स्ट्रेस इज इक्वल टू के कॉन्स्टंट इनटू स्ट्रेन. मग स्ट्रेस बाय स्ट्रेन इज इक्वल टू के विच इज सो कॉल्ड मोडुलस. याला पुढच्या काळात आपण मोडुलस म्हणायला लागलो. अरे लक्षात येतं. आणि पुढे रॉबर्ट यंग नावाच्या एका पर्सननी ओके लिनियर स्ट्रेन्स कॉझिंग स्ट्रेसला यंग्स मोडुलस नाव दिलं. आणि हा यंग मोडुलस कशासाठी अप्लाय होतो, तर लिनियर स्ट्रेन कॉझिंग सगळ्या मॅटरशी तो अप्लाय होतो, सगळ्या स्ट्रेसेसशी तो अप्लाय होतो. तर लिनियर फोर्सेस, लिनियर स्ट्रेन कॉझिंग फोर्सेसची किंवा स्ट्रेनची लिस्ट काय रे, तर एक आहे टेन्साईल
दुसरं आहे कॉम्प्रेसिव्ह, तर तिसरं आहे थर्मल. तर या तिघांनाही काय अप्लिकेबल असेल, तर यंग्स मॉड्युलस अप्लिकेबल असेल. अरे समजतं? तर यंग्स मॉड्युलस म्हणजे काय, स्लोप ऑफ स्ट्रेस अगेन्स्ट स्ट्रेन कर्व. समजतं? लक्षात येतं? दिस मॉड्युलस इज द हुक्स कॉन्स्टंट. आता हा हुक्स लॉ केवढा खरा होता, तर हा पार्शियल खरा होता. का, तर एखाद्या मॅटर साठी जेव्हा आपण स्ट्रेस अगेन्स्ट स्ट्रेन कर्व प्लॉट करतो, तेव्हा असं कळतं की लिमिटेड पोर्शन मध्ये तो मॅटर जर समजा मेटल असेल तर इलॅस्टिकली डिफॉर्म होतो, पण नंतर तो कर्व फॉर्म करतो आणि प्लास्टिकली डिफॉर्म होतो. अरे लक्षात येतं? तर जिथपर्यंत हा इलॅस्टिकली डिफॉर्म होतो, ओके, म्हणजेच या स्ट्रेट लाईनचा जो एंड पॉइंट असतो, ओके, तर त्याला काय म्हणूयात आपण, मॅक्झिमम इलॅस्टिक स्ट्रेस. ओके, सो दिस इज द पॉइंट ऑफ मॅक्स इलॅस्टिक स्ट्रेस. इथपर्यंत बॉडी कशी डिफॉर्म होते, तर इलॅस्टिकली होते, आणि ह्यालाच काय म्हणतात रे, ओके, दिस इज कॉल्ड ॲज यील्ड स्ट्रेस. ओके, याच स्ट्रेसला आपण काय म्हणतो, यील्ड स्ट्रेस. तर आपण आतापर्यंतच्या केसेस एक्झाम प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय ते ह्या यील्ड स्ट्रेस बेसिसवर इलॅस्टिक लिमिट पर्यंतच मॅक्झिमम सॉल्व्ह करतोय. तर हा पोर्शन जिथं कर्व बेंड झाला तेवढा पोर्शन हा काय असेल रे, तर दोन्हीही दर्शवतोय हा इलॅस्टिक आणि प्लास्टिक, म्हणजे हा मिक्स्ड रिजन असतो. ओके, तर इथं रिशेप करते बॉडी, पण कम्प्लीट रिशेप करत नाही. तर इथनं पुढे मात्र प्लास्टिक डिफॉर्मेशन येतं. ओके, आणि हा प्लास्टिक डिफॉर्मेशनचा पॉइंट, ओके, इन जनरल काय असतो रे, तर यील्ड स्ट्रेसच्या पॉइंटच्या लेवलला जवळपास आल्यासारखा दिसतो. ओके, नियरली या लेवलला येतो. म्हणजेच काय, ओके, तर प्लास्टिकली मिक्स्ड डिफॉर्मेशन स्ट्रेंथ वाढत जाते आणि पुढे कमी होते, आणि कमी झाल्यानंतर जो राईज होतो तो एका अल्टिमेट व्हॅल्यूला घेऊन जातो, आणि ह्या स्ट्रेसला काय म्हणता रे, अल्टिमेट स्ट्रेस. एकदा बॉडी ह्या अल्टिमेट स्ट्रेसला पोहोचली की ती बॉडी माघार घेत नाही, तर त्या बॉडीमध्ये क्रॅक फॉर्म होतो, त्या बॉडीमध्ये ब्रेकिंग होतं, बॉडी ब्रेक होते, म्हणून ह्याला क्रॅक पॉइंट किंवा ब्रेक पॉइंट म्हणतात. इथून थिनिंग व्हायला सुरुवात होते, त्या थिनिंग नंतर जर फोर्सेस थांबवले नाहीत, स्ट्रेस वाढवणं चालूच ठेवलं, तर बॉडीचा थिन झालेली बॉडी हळूहळू क्रॅक, ओके, वाढायला लागतो आणि बॉडी ब्रेक होते. अरे समजतंय? तर स्ट्रेस स्ट्रेन कर्व समजला, लक्षात येतं? अरे काही कन्फ्युजन नाही? तर स्ट्रेस स्ट्रेन कर्व्स डिफरंट मटेरियल्सचे कसे असतात, तर 3 स्ट्रेस स्ट्रेन कर्व्स, 3 डिफरंट टाइपचे मटेरियल्स आपण त्याच्याने डिफाइन करू शकतो. एक मटेरियल म्हणजे, ओके, ज्याचं डिफॉर्मेशन चांगलं आहे, इलास्टिक, ओके, ॲज वेल ॲज प्लास्टिक डिफॉर्मेशन, व्हेरी व्हेरी गुड शो करणारे मटेरियल्स म्हणजेच मेटल्स, ह्यालाच आपण इलास्टिक मटेरियल्स म्हणतो. ओके, तर मेटल्स ह्यांचा कर्व कमी अधिक प्रमाणात कसा असतो, तर आपण आता स्टडी केला तसा असतो. तर इथं कळतं, तर इथं हा पोर्शन म्हणजे काय रे, तर इलास्टिक डिफॉर्मेशन हे खूप खूप कमी असतं. कन्सेप्च्युअल क्वेश्चन साठी हे किती असतं, मॅक्स 1% असतं. बऱ्याच वेळा हे 0.01 to 1% एवढं कमी असतं. तर 99% ही बॉडी कोणत्या डिफॉर्मेशन मध्ये जाते रे, तर प्लास्टिक डिफॉर्मेशन रिजन मोठा असतो. ओके, तर प्लास्टिकली डिफॉर्म होणारे मेटल्स, म्हणून अशा मटेरियल्सला आपण, ओके, प्रॉपरली इलास्टिक मटेरियल्स म्हणतो. तर इलास्टिक म्हणजे फक्त
फक्त इलास्टिक डिफॉर्मेशन दाखवणारेच असे नाही, रबर सारखे वगैरे इमॅजिन करू नका. तर इलास्टिक मटेरियल्स म्हणजे प्लास्टिक डिफॉर्मेशन चांगलं दाखवणारे. म्हणजेच काय रे, तर ह्या मटेरियलवर जो फोर्स अप्लाय करता तो जर एक लिमिट पर्यंत अप्लाय केला तर बॉडी आपला ओरिजिनल शेप रिफॉर्म करेल. पण जर हा फोर्स ओके तर ह्या यील्ड व्हॅल्यू पेक्षा जास्त व्हॅल्यूचा असेल, ओके हा फोर्स F1 ओके ह्या यील्ड पेक्षा जास्त असेल तर ह्या बॉडीमध्ये तो प्लास्टिक डिफॉर्मेशन करतो आणि ह्या बॉडी एनर्जीज बॉडीज मध्ये जाऊन स्टोर होतात आणि ती बॉडीची लोड बेरिंग कॅपॅसिटी वाढवतात. तर हे मेटल्सच्या बाबतीत घडतं, मोस्ट ऑफ द मॅटर्सच्या बाबतीत घडतं. ओके तर मेटल साठीचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व कळला. तर आता ब्रिटल मटेरियल्सच्या बाबतीत चॉकपीस सारखे ठिसूळ मटेरियल, जे ब्रिटल मटेरियल आहे, ब्रिटल का म्हणतो, ओके तर ब्रिटल मटेरियल मध्ये इलास्टिकली बॉडी डिफॉर्म होते, थोडा बहुत चेंज बॉडी ओके थोडे स्ट्रेसेस बिअर करू शकते. पण जर यील्ड पॉइंट क्रॉस केला तर बॉडी ताबडतोब ब्रेक होते आणि बॉडीचा ब्रेक पॉइंट खूप लवकर मिळतो. तर यील्ड स्ट्रेस आणि अल्टिमेट स्ट्रेस मधला डिफरन्स फार मिनिमम असतो. हे दोन पॉइंट, यील्ड स्ट्रेस पॉइंट आणि अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट हे एकमेकाच्या खूप जवळ असतात. ओके तर या मागच्या बॉडीमध्ये ज्याची इलास्टिसिटी चांगली होती त्या बॉडीमध्ये बघितला हा अल्टिमेटचा, तर हा यील्डचा, ह्याच्यामधला डिस्टन्स ओके खूप मोठा आहे. तर इथं हा डिफरन्स खूप कमी असतो. तर हे या दोन मटेरियल मधला डिफरन्स आहे. आणि ह्या मटेरियल्स काय करतात, तर या बॉडीला नव्या नव्या आकारात, शेप्स मध्ये, साईज मध्ये आपण बदलू शकण्याच्या कॅपॅबिलिटीज असणारा मटेरियल म्हणून कन्वर्ट करतात. तर ह्या मटेरियल आपला शेप साईज कधीच बदलत नाही अशा मटेरियल मध्ये ह्याला कन्वर्ट करतात. कोणत्या प्रॉपर्टीज, तर ओके लिस्ट डिस्टन्स और लिस्ट डिफरन्स बिटवीन अल्टिमेट स्ट्रेस अँड यील्ड स्ट्रेस. अरे लक्षात येतं, कन्सेप्ट प्रॉपरली लक्षात ठेवा. ओके कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स फिजिक्स ओके फॉर्म्युले रट्टा मारून क्वेश्चन्स मार्क्स 160 पडू शकतात. पण 160 ते 180 चा ट्रॅव्हल हा टोटली कन्सेप्च्युअल आहे. त्याच्यामुळे कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग व्हा. ओके फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन तर आपण सोडूयातच, पण कन्सेप्ट कडे जास्त लक्षात ठेवा. का तर आजकाल फिजिक्स मध्ये फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स किंवा फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशनचं नॉलेज चेक करणाऱ्या क्वेश्चन्स पेक्षा कन्सेप्ट चेक करणारे क्वेश्चन्स हे मॅथ्स विचारले जातात. ओके तर समजतायत कन्सेप्ट. तर तिसरी बॉडी आहे, ओके तिसरा मॅटर आहे तो म्हणजे इलास्टोमर. याचं एक्झाम्पल आहेत एरोटा ऑफ टिश्यू ऑफ एरोटा. ओके टिश्यू ऑफ एरोटा. तर बायोलॉजी शिकणारे सगळे आहात.